यावर्षी अल निनोचा प्रभाव जाणवणार असून अल निनोमुळे पाऊस काळ लांबणार आणि पाऊस कमी होणार असल्याचं हवामान खात्यामार्फत सांगण्यात आलं होतं। त्यानुसार आता लातूर जिल्ह्यात देखील अल निनोचा प्रभाव जाणवत असून आकाशात ढग दाटून येतात, मात्र पाऊस काही पडत नाही अशी स्थिती गेल्या 4 दिवसापासून निर्माण झाली आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। या वर्षीचा पावसाळा लांबला असला तरी त्याचं मुख्य कारण हे एल निनोचा प्रादुर्भाव या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे। कारण आभाळ येत आहेत, ढग दाटून येत आहेत, मात्र पाऊस बरसत नाही। याचं मुख्य कारण असं आहे की ढगामध्ये जो कोरडेपणा जो आलेला आहे तो एल निनोमुळे आलेला आहे। जे वातावरण ढग बरसायला हवं होतं ते वातावरण सध्या मिळत नाही। त्यामुळे आपण या ठिकाणी पाहतो की ढग दाटून येत आहेत, मात्र पाऊस या ठिकाणी पडताना दिसत नाही। कुठे ना कुठे पावसाने दडी मारलेली या ठिकाणी पाहायला मिळते। एल निनोमुळे हवेतील दमटपणा जो आहे म्हणजेच मॉइश्चर जो आहे तो कमी होतो आणि वातावरणात कोरडेपणा वाढतो। जेव्हा ढग येतात तेव्हा पाऊस पडण्यासाठी हवेत पुरेसा ओलावा आणि अनुकूल तापमान असावे लागतं, परंतु एल निनोमुळे वातावरण कोरडे असल्याने ढगामधील पाण्याचे थेंब जे आहेत ते जमिनीवर येण्यापूर्वीच हवेत विरून जात आहेत किंवा ढग पाऊस न देताच पुढे निघून जात आहेत। म्हणजेच या सगळ्या प्रकाराला एल निनोचं हे जो वातावरण आहे ते पाहायला गेलं तर एल निनोचा प्रभाव जो आहे तो या वातावरणामध्ये पाहायला मिळतोय। आणि जर पाहायला गेलं तर या एल निनो म्हणजे नेमकं काय, तर प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पाण्याचे तापमान ज्यावेळी सरासरीपेक्षा वाढते त्या स्थितीला एल निनो म्हणतात। समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्यामुळे जागतिक पातळीवरील वाऱ्यांच्या दिशा आणि हवामानात मोठे बदल होतात आणि तोच बदल जो आहे तो या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतोय। आणि या बदलाचा परिणाम मान्सूनवर होतोय। मान्सूनचे वारे जे आहेत ते कमकुवत होत आहेत। भारताकडे येणारे मान्सूनचे वारे प्रशांत महासागराकडून येणाऱ्या हवेच्या दबावावर जे आहे ते अवलंबून असतात, मात्र हे एल निनोमुळे हे वारे कमकुवत होत आहेत आणि पावसात जो आहे तो मोठा खंड पडताना दिसतोय। एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून वेळेवर आला तरी त्यात मोठा खंड पडतो, म्हणजेच अनेक दिवस पाऊस जो आहे तो गायब राहतो। तापमानात ज्या पद्धतीने वाढ होते आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर ढग दाटून येतात, मात्र ते ढग या ठिकाणी पडत नाहीत। कारण जे मॉइश्चर आहे वातावरणामधलं जे वातावरण आहे ते वातावरण या ठिकाणी निर्माण होत नाही। आणि कुठे ना कुठे पाहायला गेलं तर हे ढग दाटून जरी येत असले तरी पाऊस मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी पडत नसल्यामुळे चिंतेचं वातावरण जे आहे ते शेतकऱ्यांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये देखील या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल। Thanks for watching Ekmat Digital.